परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 9 नोव्हेंबर. सहज कर्म. अहंकार सांडलेला आहे अशी व्यक्ती कर्म कशी करते याविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सचाडाची परी इष्टापुरते करी, परी केले पण शरीरी वसोनेदी. जे इष्ट आहे, करणीय आहे असे कर्म अशी व्यक्ती फळाविषयी आसक्त असणाऱ्या व्यक्तीप्रमाणेच करते. म्हणजे वरवर पाहता तरी तसेच भासते, पण प्रत्यक्षात मात्र परी हे मिया केले की हे माझेनी सिद्धी गेले अशा प्रकारचा एक विशेष अहंकार तो अंतःकरणात निर्माण होऊ देत नाही. त्याचबरोबर तो कोणती कर्मे करतो असे पाहिले तर वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके, तया माझी काही न ठके आचरिता. जो वर्णाश्रम प्राप्त झालेला असेल त्याला अनुसरून योग्य पोषक असेच कर्माचे आचरण त्याने केलेले दिसते. असा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून आपणही आपले जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करावा. उदाहरणार्थ, जेव्हा शिक्षण चालू आहे, ब्रह्मचर्य आश्रम आहे, त्यावेळेस फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचे. त्यावेळी तो आपल्या जीवनाचा पाया असतो. विद्यार्जनासारख्या गोष्टीलाच प्राथमिकता देऊन त्याला पोषक अशीच कर्मे करणे. अशी कर्मे करण्याबाबत जो चुकला त्याचे दुष्परिणाम पुढच्या जीवनात, पुढच्या आश्रमात कधीतरी अनुभवाला आल्याखेरीज राहणार नाहीत. गृहस्थाश्रम असेल तर तिथे देखील पोषक अशी कर्मे आहेत. अग्नीची पूजा, अतिथींची पूजा सेवा, आपले आई वडील, पती पत्नी, मुले बाळे यांच्या संबंधीची कर्तव्ये, तसेच आपला जो उद्योग व्यवसाय असेल तो कुशलतेने आणि प्रामाणिकपणे करणे, अशी कर्मे गृहस्थाश्रमात करायची असतात. या आश्रमात आधी केलेला अभ्यास, शांती, तितिक्षा यांची परीक्षा होत असते. जर सुयोग्य वर्तन साधले तर गृहस्थाश्रम सफल होतो. यानंतरचा वानप्रस्थाश्रम हा खरेच स्वानंद वानप्रस्थाश्रम असला पाहिजे. संसाराच्या जबाबदारीतून खऱ्या अर्थाने मुक्त होण्याचा काळ म्हणजे निवृत्ती. बेलसरे महाराज सांगत असत, 60 नंतर 70 नंतर आपण संसारात असावं आणि नसावं, नाहीतर असमाधान, अतृप्ती जाणार नाही. कुणी आपणहून काही सल्ला मागितला तर द्यावा. निरहंकार वर्तन हे सहज घडावे. गंगा असा कोणताही भाव अंतःकरणात वागवत नाही की मी कित्येक प्रांत सुजलाम सुफलाम असे करीन, कितीतरी लोक माझ्या पवित्र जलात स्नान करून पापमुक्त होतील, अनेक साधू तपस्वी माझ्या किनाऱ्यावर तपश्चर्या करतील. गंगा फक्त तिच्या नियत मार्गाने वाहत राहते. असे अभिनिवेशरहित भले वर्तन ज्याचे असते तो पुरुष ज्ञानी असतो. ऋतुकाळी तरी फळती, परी फळलो हे नेणती, तया वृक्षाची ये ऐसी वृत्ती कर्मी सदा. वृक्ष जसा त्याच्या आश्रयाला आलेल्या सर्वांची सर्व अंगाने सेवा करतो, अशी वृत्ती जो पुरुष ठेवतो त्याचे जीवन हे जगाकरता म्हणून ठेवलेले असते. भगवान महावीरांबद्दल असे सांगतात की त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या काळात ते अंथरुणाला खिळून असताना एक तरुण त्यांच्याकडे आला. त्याला महावीरांचे दर्शन हवे होते, त्यांच्याकडून अनुग्रह हवा होता. बाहेर दाराजवळ महावीरांचा शिष्य त्याला म्हणत होता की तू फार उशीर केलास, आता हे शक्य नाही. हा संवाद आतून ऐकणारे महावीर म्हणाले की जो कोणी बाहेर आलाय त्याला आत बोलवा. त्या तरुणाला त्यांनी अनुग्रह दिला आणि मग देह ठेवला. ज्ञानी पुरुषांकडे यावे आणि शांती, समाधान, प्रेम घेऊन जावे असे म्हणतात ते याकरिताच.
अखेरच्या श्वासापर्यंत ते दुसऱ्याच्या कल्याणासाठी, आनंदासाठीच अखंड कार्यमग्न असतात. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.